बाकी घर खूप छान आहे हो तुमचं. म्हणजे बाहेरचे लोक असे विचार करतात की राजवाडे कसे राहत असतील. आम्ही तर खूप नशीबवान आहोत, आम्हाला आतून बघायला मिळालं. तुम्हाला वाटतं ना एवढं काही नाही. आमचं म्हणजे कसं आहे, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी. हो की नाही आई? हो, तुमची साधी राहणी आणि इतरांच्या साध्या राहणीत खूप फरक आहे. तसं आम्ही आमच्या अनुष्काला सुद्धा लाडाकोडात वाढवलंय. तिचे सगळे हट्ट पुरवतो आम्ही. तिच्या तोंडातून काही शब्द निघायचा अवकाश आणि लगेच तिच्या समोर ते हजर. काय आहे, एकुलती एक आहे ना. तशी ती फार काही हट्ट करतच नाही म्हणा. फार समजूतदार आणि शांत आहे माझी मुलगी. पण आम्हीच जरा तिचे लाड करतो. एकुलती एक आहे ना. अहो, मागच्याच महिन्यात ह्यांनी तिला स्पोर्ट्स कार घेऊन दिली आणि आता 15 दिवसापूर्वी स्वित्झर्लंड फिरून आली आहे. खरं सांगू का, आम्ही तिला अगदी राजकन्येसारखं ठेवलंय. मी अगदीच समजू शकते हो. मी ही 2 मुलींची आई आहे. या बाबतीत ना तुम्ही अजिबात चिंता करू नका. अनुष्का इथे आली ना म्हणजे आमची 3री मुलगी. आमच्या घरात सगळ्याच मुलींना आम्ही अतिशय प्रेमाने वागवतो. देवाच्या कृपेने आमच्या घरात सगळ्या सुखसोयी आहे. तुम्ही बघतातच आहात. तुमची अनुष्का इथे आली ना, तिला काही कमी पडू देणार नाही आम्ही. आणि कसं आहे ना की पुढच्या काही पिढ्या नुसत्या बसून आरामात खातील इतकं आहे सगळं आमच्याकडे. हो की नाही आई? नाही, पण बसून खाणं काही आम्हाला मान्य नाहीये. म्हणजे आमचा समर आणि स्वानंदी दोघंही काम करतात. स्वानंदी तर ना लग्न झाल्यावर आता घर सांभाळून नोकरीही करते. म्हणजे माझी अशी इच्छा आहे की जी कोणी सून बनून आमच्या घरात येईल ना, तिने आपल्या आवडीचं काहीतरी करावं, ज्याचा नुसता वेळ घालवू नये वाया. म्हणजे आम्ही ना धार्मिक माणसं आहोत. संस्कृती परंपरा हे सगळं जपतो बरं का आम्ही. सगळे सणवार घरगुती कार्यक्रम सगळे साजरे करतो आम्ही. म्हणजे तुमच्या मुलीला हे सगळं आवडेल की नाही ह्याचा तुम्ही जरा विचार करा. हा, म्हणजे काय आम्हाला ना कोणावर काही लादायला आवडत नाही. म्हणजे कुटुंब म्हणून ना आम्ही सर्वांना धरून असतो. आमच्या समरनी तर ना त्याच्या 3 भावंडांना अगदी ना मुलासारखं वाढवलं आणि त्यांची अगदी तशीच काळजी घेतली. आता आमची स्वानंदी पण ना खूप छान घर सांभाळते. म्हणजे थोडक्यात सांगू का, तिच्यासारखी सून आम्हाला हवी. हा, म्हणजे आई बोलतात ते खरंच आहे. पण कसं आहे की आमच्या आणि स्वानंदीच्या घरातल्या वातावरणात असं म्हणजे खूप फरक आहे. पण तरी सुद्धा त्यांनी जुळवून घेतलंय आमच्या घरी. माणसांशी कनेक्ट करणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांच्याशी जुळवून घेणं फार चांगल्या पद्धतीने जमतं त्यांना. आणि मुख्य म्हणजे अजूनही त्यांच्या माहेरच्या माणसांना तितकंच सपोर्ट करतात. आता सुद्धा त्यासाठीच गेल्यात त्या. वा, किती छान. अनुष्कासाठी सुद्धा आम्हाला असंच घर हवं होतं. आम्हाला तर पसंत आहेच. बघूया आता मुलं काय ठरवतात ते. हो. अरे वा, हे बघा आलेच. काय अनुष्का, आवडलं ना घर आमचं? खूप सुंदर आहे. फक्त घरच बघितलं की काय, एकमेकांशी बोलायचं पण होतं तुम्हाला. हो, बोललो आम्ही. मग काय ठरवलं? I think we like each other. आणि अनुष्का, तुझं काय? हो, मलाही तेच वाटतं. मल्लिका ताई, तोंड गोड झालंच पाहिजे. येस, तुमचं पण.
हा योग गुरुजींमुळे जुळून आलाय. धन्यवाद आणि दोन्ही कुटुंबियांचं हार्दिक अभिनंदन. गुरुजी आता दोन्ही नाही एकच कुटुंब म्हणा. बरोबर. मल्लिकाताई, मी तुम्हाला म्हटलं तसं आम्हाला थोडी घाई आहे. आपण जर पुढचा कार्यक्रम लवकर ठरवला तर फार बरं होईल. या दोघांची तर पसंती झालेलीच आहे. तर साखरपुडा करायची सुद्धा आमची तयारी आहे, नाही का हो? गुरुजी लगेच मुहूर्त बघा. हो 2 मिनिटं द्या, लगेच बघतो. बघा, येत्या 29-30 तारखेचा मुहूर्त आहे. हो हो, आम्हाला चालेल. आम्हाला पण चालेल, हो की नाही समर? हो ठीक आहे. डन करून टाकूया. स्वानंदी कुठे कुठे अगं थांब थांब बाबा बाबा इथल्या रूम मध्ये आहेत. का आई अगं डॉक्टर त्यांना टाके घालतायत. टाके का घालतायत पण त्यांना? तू तर म्हणाली तिथे चक्कर आली म्हणून ना, फक्त मग टाके घालायची काय गरज आहे त्यांना? ते त्यांना ब्लड प्रेशर आहे ते डॉक्टरांना सांगितलं. आई हो तू थांब ना, मला बोलू तर देशील का? आई जरा शांत हो ना, 1 मिनिट तिला बोलू तरी दे ऍटलिस्ट. चक्कर कशी आली? मला चक्कर नाही येऊ शकत. ते खाऊन पण निघाले होते, मला म्हणाले होते ना ते. कधी आणि कुठे निघाले होते? काय झालं ते होतं? मला म्हणाले होते की मी जरा जाऊन येतो म्हणून. मग मी म्हटलं कुठे आता उन्हात अनाचे जात आहेत, नका जाऊ. पण माझं ऐकतील तर शपथ ना. ते म्हणाले मला स्वानंदीच्या घरी जायचं. मी माझ्या घरी 1 मिनिट कधी अचानक काय? अगं मला माहिती नाही आई, आणि घरी गडबड चालू होती त्यामुळे मी फोनही बघितला नाही. ताई मला सांग, आणि हे सगळं तुला कसं समजलं? मला ते माहित नाही का रॅन्डम माणसाचा फोन बाबांच्या फोनवरून आला आणि मला कळलं की ते कुठेतरी बेशुद्ध झाले होते रस्त्यामध्ये, आणि लकीली घराच्या जवळ होतं त्यामुळे मी पटकन गेले तिकडे आणि घेऊन आले इथे. मी आहे. हो आई चुके. बाबा घरी येणार आहेत, बरे होणार आहेत ते, आणि आपण प्रार्थना करूया ना सगळे त्यांच्यासाठी. अरे देवा, मिस मल्लिकाताईंना चैन बद्दल सांगितलं फोन करून. माझं चुकलं का? परत एकदा माती खाल्ली का मी? त्यांनीच तर असं केलं नसेल ना यांना. देवा देवा.